नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज चाललो आहे कर्नाळा फोर्टला. तर आपल्या या आजच्या भन्नाट ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि सुरू करूया आजचा कर्नाळा फोर्टचा प्रवास. आम्ही नालासोपाराहून निघालो होतो ना, आता आम्ही पोहोचलो पनवेलला. आणि इथे आमची काही मंडळी सोबत होती, तर काही मंडळी आता येणार आहेत कुर्ला साईडवरून, तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे. आणि इथं आम्ही आता बाहेर पडल्यानंतर थोडाफार नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर बस पकडून आम्ही कर्नाळा फोर्टला जाणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे सर्व मित्रपरिवार आहेत आणि आम्ही आता पनवेल स्टेशनच्या बाहेर चाललो आहे. इथून तुम्हाला कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी रिक्षाही मिळतात. आता आम्ही नाश्ता करून बस पकडण्यासाठी निघालो आहे. आम्ही तिथून खाली बाहेर आलो होतो. हे पनवेलचे रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही तिकडून लेफ्ट साईडला आपण त्यासाठी जाणार आहे, कारण तिकडून बस स्टॉप आहे. तर चला मग जाऊया. या बाजूने बाहेर पडून साधारण 10 मिनटं सरळ चालत गेल्यावर उजव्या बाजूला वळायचं. थोड्याच अंतरावर बस डेपो लागतो. हा समोर दिसतोय तोच बस डेपो आहे. ते बघ लाईन लावलेली आहे. आज इथे प्रचंड गर्दी होती. आम्हाला तब्बल 2-3 बस सोडाव्या लागल्यात. म्हणजे आता बस येणार आहे ते आम्हाला पकडावीच लागणार आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कर्नाळा फोर्ट. खूप लांबून आम्ही प्रवास करतो आहे. नालासोपारा सरकारी बसचा प्रवास, सुखाचा प्रवास. लवकरच आम्ही तुम्हाला भेटू कर्नाळा फोर्टवरती. तोपर्यंत बाय बाय. कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी फक्त प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट लागतं. साधारण अर्धा तासाचा हा बस प्रवास आहे आणि ते आपल्या सोडते अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ. बसमधून उतरल्यावर समोरच मुंबई गोवा मार्ग दिसतो. आता आम्ही उतरलो आहोत. हे बघा, समोरच कमाने आहे. हे इथं तिकीट काउंटर आहे. इथे मोठ्या व्यक्तींसाठी प्रवेश शुल्क 60 रुपये आणि मुलांसाठी 30 रुपये आहे. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे इथे पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या बॅगेची तपासणी केली जाते. तुम्ही सोबत किती प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन जात आहात, जसे पाण्याच्या बाटल्या, वेपर्स, पाकिटे किंवा इतर प्लॅस्टिक यांची नोंद केली जाते आणि 100 रुपये रक्कम घेतली जाते. परत येताना जर तुम्ही तेवढेच प्लॅस्टिक परत आणलात तर तुमचे 100 रुपये परत मिळतात. पण जर प्लॅस्टिक परत टाकलात किंवा परत आणला नाही तर ती रक्कम परत मिळत नाही. मला हा वैयक्तिकरित्या हा उपक्रम खूप आवडला. अशा छोट्या नियमांमुळे आपल्या गडकिल्ल्यावर आणि अभयारण्यात कचरा कमी होतो. आता आम्ही गेटच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. हाय विरेश. शिवराय. एंट्री करताना किती त्रास होतो, किती ठिकाणी एंट्री करायला लागते. त्याच्यानंतर आम्ही आता एंट्री केलेलं आहे गेटने. आता आता खूप गर्दी वाढत चालली आहेत, कारण आम्ही आता थांबलो आहे. गेटच्या आतमध्ये आलो आहे. आम्ही थांबलो आहे कारण अजून आमचा एक माणूस आहे, तो येत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण इथे थांबलो आहे त्याच्यासाठी. कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ वसलेला एक ऐतिहासिक दुर्ग आहे. समुद्रसपाटी सुमारे 1400 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी कोकणातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात असे. या किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे वर दिसणारा उंच सुलक्यासारखा खडक. हा सुलका दूरवरूनही सहज दिसतो आणि या कर्नाळा किल्ल्याचा खास आकर्षण मानला जातो. किल्ल्याभोवतालचंच कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यापैकी एक आहे. इथे शेकडो प्रकारचे पक्षी, विविध वनस्पती, वन्यजीव आढळतात.
हे बघा आम्ही तिकडे पोहोचलो इथे. इकडे खूप माकड आहेत. कोणचा खाऊ गेला? कर्नाळा किल्ला हा नवशिक्या ट्रेकर्सपासून अनुभवी भटक्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम ट्रॅक मानला जातो. साधारण 1.5 ते 2 तासात किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येतं. वरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य आणि सभोवतालचा निसर्ग हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय बनवतो. चला तर मग गप्पा पुढे आता पायवाट धरूया आणि कर्नाळा किल्ल्याचं खरं सौंदर्य जवळून अनुभवूया. आता खरे ट्रॅकची सुरुवात झाली आहे. सुरुवातीला वाट अगदी सोपी वाटते, पण जसं जसं वर चढायला सुरुवात करतो तसं चढ अधिक जाणू लागतो. इथून चढताना थोडं सावकाश चढा, कारण पूर्ण खडकील भाग आहे. या जंगलातून चालताना पक्ष्यांचे आवाज, झाडावरून पडणारे पाण्याचे थेंब आणि गारवारा हे सगळे शहरांच्या गोंगाटापासून दूर एका वेगळ्या जगात घेऊन जातं. मी थोडं इथे थांबलो आहोत, कारण आमचे सहप्रवासी जे सोबत होते ते येत आहेत पाठून. आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही इथे थांबलो. तिथे एक थांबण्यासाठी बनवलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही थांबलो सर्व. आणि हे आहेत परम मित्र कृष्णा सेठ, जे पूर्ण ट्रॅकिंगचे आयोजन करतात. काय लागलं कोणाला? पडलं नाही? ट्रॅक म्हणजे फक्त स्वतःवर पोचणे नाही, तर आपल्यासोबत आलेल्या प्रत्येकजण सुरक्षितपणे वर पोचलं पाहिजे, ही सुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी असते. आपल्यासोबत ह्या पहिल्यांदाच ट्रॅकला आल्या आहेत, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आहोत. ट्रॅकमध्ये वेगाने पुढे जाण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घेऊन जाणे हे महत्त्वाचं असतं. कोणी थकलं असेल तर त्याची वाट पाहणं, त्यांना थोडा धीर देणं आणि गरज पडली तर मदत करणं हीच खरी ट्रॅकिंगची संस्कृती आहे. गड जिंकण्यात मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्या टीममधला प्रत्येक सदस्य हसत हसत माथ्यावर पोचतो. मला कसं वाटतंय आता? आम्हाला आता चांगलं वाटलं बसून, पण आम्ही अर्धा तास झालो इथं बसलोय. थँक्यू सो मच थांबल्याबद्दल आणि सॉरी. आम्ही थांबलोय फक्त सुक्या खाऊसाठी. खाऊ आहे. तर आता सगळे आले आहेत. आम्ही आता सुका खाऊ खाऊन पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने पुढे निघणार आहोत. कर्नाळा किल्ला आपली वाट पाहत आहे. सुका खाऊ, शेजवान चटणी. काय 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 आहे ते? शेजवान चटणी. तुझी बायको टाकली. हे आहेत ट्रेनर आणि सर्वांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी ते आज पार पाडत आहेत. आम्ही तिकडे चाललोय त्या साईडला. आमच्यासाठी गडावर सर्वात आधी पोहोचणं महत्त्वाचं नाही, तर प्रत्येकाला सुखरूप आणि सुरक्षितपणे वर घेऊन जाणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही वेळोवेळी थांबतो, मागे राहिल्यांची चौकशी करतो आणि सगळे सोबत आहेत ना याची खात्री करतो. ट्रॅकमध्ये एकमेकांना मदतीचा हात देणं, धीर देणं आणि कोणाला एकटं न सोडणं हीच खरी भटकंतीची ओळख. गड तर आधी तिथेच आहे, पण सोबत निर्माण होणाऱ्या आठवणी आणि जपलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. चला, अजून थोडा प्रवास बाकी आहे पुढे. शाळेत ऍडमिशन कोण चाललंय? भावा, अहो पडशील.
ह्या व्हिडिओ दिसेल शिस्त अनुशासन एका रांगेत सगळे. पाऊस आला वाटतं. वाटेत काही ठिकाणी मातीची पायवाट तर काही ठिकाणी दगडी पायऱ्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात चालताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. चांगले ग्रीप आणि असलेले ट्रॅकिंग शूज असतील तर ट्रॅक अधिक सुरक्षित होतो. आता थोडा दम लागायला सुरुवात झाली आहे. हा इथे एक मस्त व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून दिसणारं दृश्य एकदम भारी दिसतंय. आणि समोरच तो हायवे जिथून आपण या गडावर येताना चढाई सुरुवात केली होती तो समोर हायवे बघा तो दिसतोय समोरच. आणि मित्रांनो, समोर जो अंगठ्याच्या आकाराचा उंच शुल्क दिसतोय तोच कर्नाळा किल्ल्याची सर्वात मोठी ओळख आहे. जसं जसं जवळ जातो तसं तसं त्याचं भव्य रूप अजून स्पष्ट दिसू लागतं. चला तर मग आता या ऐतिहासिक किल्ल्याच्या माथ्याकडे पुढे जाऊया. मंडळी आम्ही कर्नाळा पुढच्या शेवटच्या स्टेपला पोहोचलो आहोत. एकदा एकटं फिरावं लागतं. अखेर तो क्षण आला. एवढ्या वेळी केली चढाई, घेतलेली मेहनत आणि आलेला थकवा समोरचं हे अप्रतिम दृश्य पाहतात काही क्षणात नाहीसा झाला. खाली पसरले हिरवाई, दूरवर दिसणारे डोंगर, हा नजारा शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अशा क्षणांसाठीच तर आपण गड किल्ले फिरतो. फोटो आणि व्हिडिओमध्ये हे दृश्य सुंदर दिसेलच, पण प्रत्यक्ष अनुभवायचा आनंद हा वेगळाच असतो. हे बघा दृश्य किती भारी वाटते. शिवाजी. अखेर आता आम्ही माथ्यावरती पोहोचतोय. मामा कुठे आहे? मित्रांनो, अखेर आपण कर्नाळा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत. चला तर मग या ऐतिहासिक दरवाज्यातून आत प्रवेश करूया आणि कर्नाळा किल्ल्याच्या उर्वरित प्रवास सुरू करूया. मित्रांनो, हा आहे किल्ल्यावरील जुन्या वाड्याचा अवशेष. आज तो फार चांगल्या स्थितीत नाही. कालाच्या ओघात पाऊस वारा यामुळे वास्तुस्थ बरेच नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा उरलेले दगड आणि भिंती आजही या किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. अशा ऐतिहासिक वास्तू जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
मित्रांनो, समोर दिसत आहेत किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या. पूर्वी या गडावर राहणाऱ्या लोकांसाठी आणि सैनिकांसाठी पाण्याचा या मुख्य साठा होता. पावसाचं पाणी या टाक्यांमध्ये साठवलं जायचं आणि वर्षभर त्याच पाण्याचा वापर केला जायचा. समोर आणखीन काही पाण्या टाक्या दिसत आहेत, बघूया. पण एक गोष्ट पाहून मला खरंच वाईट वाटलं. या टाक्यांच्या आत काही लोकांनी स्वतःची नावं लिहिली आहेत. ऐतिहासिक वास्तूंवर नावं लिहून आपण कोणताही पराक्रम करत नाही, उलट आपल्या इतिहासात नुकसान करत आहोत. जर आठवण ठेवायचीच असेल तर फोटो काढा, व्हिडिओ बनवा, पण दगडावर किंवा ऐतिहासिक वास्तूंवर लिहू नका. इतिहासावर आपलं नाव कोरण्यापेक्षा इतिहास जपणं अधिक महत्त्वाचं आहे. चला पुढे जाऊया. समोर जे शिल्प दिसतं त्याला शरभ असे म्हणतात. ते शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते आणि महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यावर या शिल्प कोरलेले आढळते. आम्ही गडावरून उतरताना सुरुवात केली. प्रत्येक गड एक गोष्ट नक्की शिकवतो. चढाई किती कठीण असली तरी संयम, मेहनत आणि जिद्द असेल तर शिखर नक्की गाठता येतं. आणि आयुष्यही असंच आहे. कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही, हार मानायची नाही. इथून उतरताना सावकाश उतरा, कारण इथून पाय घसरू शकतो. अशी वाट आहे आणि पूर्ण चिखल आहे वाटेला. जर येणार असेल तर चांगल्या ग्रिपचे शूज घालून या आणि चौकास या. कारण सर्वात जास्त शूज इम्पॉर्टंट आहेत, कारण जर तुमच्या शूजला ग्रिप नसेल तर पाय जेव्हा थांबत नाही.
पाय सरणार रे इथून. हाय नमस्कार मंडळी. मी आज कर्नाळा म्हणजे आता मी कर्नाळा फोर्ट करून घरच्या प्रवासात निघालो आहे. संध्याकाळचे वाजले 5. अजून आम्ही जेवलो नाही आहेत. तर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हाय नमस्कार मंडळी. आम्ही आता कर्नाळा फोर्ट करून घरच्या प्रवासात निघालो आहे. आम्ही आता पनवेलवरून CST ट्रेन पकडली आहे आणि आमच्यासोबत आहे सर्व हे बघू शकता. सर्व आपले मित्र परिवार आहेत. तर त्यांना बघूया, विचारूया की नक्की तुम्हाला आजचा ट्रॅक कसा वाटला. 2 शब्दात विचारूया त्यांना. सोबत एक ताई आली आहे, तिचा आज पहिला ट्रॅक आहे. आता तिला विचारूया आपला तिचा अनुभव कसा होता. ताई तुमचा कितवा पहिला ट्रॅक आहे ना, तर तुम्हाला काय वाटलं ट्रॅक्सवरती येऊन, कसं म्हणजे काय जाणवलं. काय मला तर उत्सुकता होती पहिल्यापासून की म्हणजे असं गडवर किल्ल्यांवर जावं, पण कधी असं काय म्हणतात त्याला, कधी असं वेळच नाही आली की मी जाईन कोणासोबत असं. पण तर आता तुम्हाला तो हा पहिला अनुभव ट्रॅक आला. करून कसं वाटलं, काय त्यातून काय तुम्हाला पहिला ट्रॅक करून कसं वाटलं. छान वाटलं, मस्त. तुम्हाला सपोर्टिव्ह जास्त करून जे आता जे माईकवर आहेत त्यांचा सपोर्ट. आणि अजून एक व्यक्ती आहेत ते आता घरी गेलेत, त्यांचं नाव मला माहीत नाही आहे. हां, त्यांच्यासाठी पण धन्यवाद. पण ह्याच्या पुढचे तुम्ही ट्रॅक कराल का नाही. नक्की त्यांच्यासोबत तर नक्की करेल. धन्यवाद.